स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा. ज्ञानरूपी दूत आले, हे इथे साकार झाले. ज्ञानरूपी दूत. या समारोप प्रसंगी गोवा राज्याचे पतंजली राज्य प्रभारी, आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि या ठिकाणचा वर्ग सुरू करणारी ज्यांचा महत्त्वाचा त्या ठिकाणी पुढाकार आहे आणि त्यांचा कायम आशीर्वाद आहे, असे आमचे त्या ठिकाणी गुरु आदरणीय विश्वास वरगावकर सर यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करते. त्यांच्याबरोबर आदरणीय गुरुवेकर सर, आदरणीय आमचे त्या ठिकाणी सध्याचे विद्यमान त्या ठिकाणी पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हा प्रभारी पाटणकर सर, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आजच्या दिवसाचं सुरुवात मी करण्यास त्यांना विनंती करतो. सर्व योग साधक आणि आमचे सर्व पदाधिकारी यांचे त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या वर्गाची सुरुवात करण्यास विनंती करतो. धन्यवाद. डोळे बंद करा. सगळ्या लक्ष श्वासावर केंद्रित करूया. श्वासांशी एकरूप होण्याचा प्रयत्न. इष्टदैवत, कुलदैवत किंवा आराध्य दैवत जे आहे त्याचं स्मरण करूया. मनापासून त्या देवतेला नमस्कार. श्वास घेऊन 3 वेळा ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना. ईश्वराकडे एकरूप जाण्याचा प्रयत्न करा. ब्राह्मणांची दिव्य शक्ती
या शिबिराक नवीन कोण असा या शिबिराकूच जॉईन झाला हात जरा वरती करा. एक, दोन, तीन. एक वर्ष झालं कंटिन्यू योग करतात ते हात वरती करा. 1 वर्ष म्हणजे 6 महिने 3 महिने बरं. आम्ही जे काही वयर बसलो साधारण आमकां दिसता 2006 ते 2026 20 वर्ष कंप्लीट झाली. ह्या 20 वर्षात आम्ही कमायला काही मार्गाची गरज नाही. काय कमायला तर तुमकां सांगता खूप गरजेचं आहे. एक उपास करपाक शिक. उपास म्हणजे समजला उपवास तुम्ही काय म्हणता उपवासच म्हणतात ना. आता 2 वर्ष आली आमकां रात्रीचं आम्ही जेवण बंद केलं. काय केलं जेवण बंद केलं. जर तुमचे रोग बरे होऊक जाय ना तर त्याका उपवास खूप गरजेचं. आणि किती वर्ष झाली किती खाल्लं असताना पोट भरलं असताना किती पोटात गेला असताना टनाचे टन विचार करा तुम्ही. लहान असताना आम्ही काय काय खाल्लं तांदूळ कितके घरात आणतो आणि कितके वर्ष झाली बरोबर ना. तुमची मजा ना महिलांची रात्रीचे सगळे बंद केला ओके ना. आता आम्ही रात्री 10 वाजता गेलो घराकडे त्यांना ठेवचा पडलं सगळं जेवण राहूचा पडला आम्ही जेसर आम्ही काही मिटिंग घेऊन उशीर झालो बंद केलं. त्या बंद केल्यानंतर ना त्याचा भरपूर फायदा झाला. म्हणून आम्ही वचत नाही सांगतात विचार करा रात्रीचं जेवण बंद करा. काय व्हायचं नाही म्हणजे आम्ही असं होईल पुण्यात बसलो काही विचार करून आम्ही जेवण बंद केलं तर आमच्या शरीराला काय फरक पडला. एक तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट सारखे असतात तर सगळं सारखं. जितके खासात कमी ना तितके तुम्ही बरे लावता नाही आमका कळाल. काय सांगला जेवढा तुम्ही कमी खासात ना तेवढी बरं लावते. लहान मुले असेल ना त्यांना भरपूर दे. 40 वर्ष झाल्यानंतर एक जेवण सोडायचं. बाकी लहान मुलं तुम्ही सरांनी सांगला बचत व्हायचं सगळ्याचं विचार करा. म्हणजे 4 गोष्टी आमच्या लक्षात धरा. एक आहार बरोबर जावं सात्विक आहार जावं. आम्ही ऐकला आज बुधवार आहात आणि या काहीतरी चिकन मटण खाल्ला मग त्याचा योग करून त्याचा 99% त्याचा फायदा होणार. शाकाहारी व्हायचा प्रयत्न करा. होली नाही तर चिकन आणि मटण तरी बंद करा. मासे खाऊन नाही तर कधी कधी खाया. इच्छा बंद झाली का मग बंद करा. चिकन आणि मटण खायचंच नाही पण कर. आमची पार्टी असतात गेलं काय खाल्लं काय अर्थ. जीवन जर सात्विक करून द्यायचं तर पहिले आहार सात्विक झाला. विचार बरं आम्ही हा योगा 2 वर्ष झाली 20 वर्षांनी करतो शेजाऱ्यात दररोज बघता तिथल्यान काहीतरी होता असं होता का म्हणे खूप गरजेचं. कंटिन्यू तू त्यांना प्राणायाम करता तुझ्याबद्दल हे सगळं बदल. घरातली फॅमिली म्हणजे सासे बरोबर पटणार म्हणजे सुने बरोबर पटणार योग करून त्याचा फायदा काय फायदा. कुटुंबाची तुझ्याकडे ताकद असा फक्त योगाला नसतं. सेवा तू सासऱ्याची कर सेवा सुनेची कर आणि सासऱ्याची कर आणि मुलाची. जर फुडले कर्म बरे करपाक
जाय जाल्यार तुका सेवाच करपाक. आतां आमी हांगा तुमकां शिकोवपाक गेले, पेट्रोलाचे पयशे दितात जाल्यार आमी येता, दिले सुद्दां जाल्यार घेवप ना, दिले जाल्यार घेतले जाल्यार काय ती सेवा जाली ना. सेवा करप खूब गरजेचें. घरांत जाणटी आसा ती बरी ना जाल्यार सेवा करा. सेवेन जे पुण्य मेळटा ते देवळान वचून नाल्यार तुमी वाचन करून मेळना. गरजे दुसऱ्याची सेवा कर, तूं शेजाऱ्याची कर, फॅमिलीची कर, फक्त सेवा. जर तुमकां आयच्यान बरें रावपाचें आसा, विचार बरे जावपाचे आसा जाल्यार दुसऱ्याची कितें करूंक जाय? सगळ्यांनी म्हणात कितें आयच्यान करतले. हो, चला उभे राहून
प्रॉब्लेम तिने पाठीमागे जायचं. कपड्यात त्रास होता तिने पुढे बघ. 2 3 4 5 6 7 8 9 9 10 20. 1 2 3 4. अंक 100 वेळा करायचा. रॉकेट का करायचो? फक्त विचार करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. कमीत कमी जेवढे क्लास घेतलं 30-40 केल्या तर तुम्ही फिट आहात. काय सांगला? स्टेट ऑफ क्लास 1 2 पाच कसं करतो? लांब श्वास थोडं. गरजून श्वास घेऊन सोडायचा. गरमी झाली? बरं. तोंड बंद करायचं. आलेच गोव्याने डायबिटीज शिबिर झालं. साधारण 1 महिन्याचं शिबिर होतं. किती महिन्याचा? 8 दिवस शिबिर घेऊन काय होता लागा? हा, फक्त तोंड ओळख करतो सर. शिबिर कितीचा वया? 1 महिन्याचा. रिझल्ट काय म्हणता? 99% देतो. 7 वर्ष कंटिन्यू इन्सुलिन घेण्याचं बंद झालं. किती वर्ष? आता क्लेम मारा तुम्ही. 1 महिन्यातून कमलेशची 20-30 तिकडे गेलेले. किती दिवस? 20 दिवस. एकदा डॉक्टर त्यांचे टॅबलेट त्याच्यावर फॉलो करून आमचा रिझल्ट भयानक रिझल्ट चांगलं होतं. त्याच्यामुळे एक असा की सगळ्यांनी कठीण काय सगळं आम्ही उपवास करायचं कारण एकच, सगळ्यात कठीण जिभेच्यावर कंट्रोल येणं खूप कठीण. तो सगळे पोथी वाचतो, सगळे प्राणायाम करतो, सगळं करतो. पुढ्यात दिसला का गुलाबजामुन खावा आणि फुकट मिळत आला आम्ही दोनाचे 4 खावा. बरोबर नाही? सगळ्यात कठीण काय? बोला. आजपासून तुम्ही रात्री हात वरती करा. 1 2 3 4 5 6 सावकाश की सरळ वरती सारखं स्टेज नाही ना. कमी खाण्यात भाग खाली कमी ना. उपवास म्हणजे उपवास. खाण्याचा प्रश्न नाही ना. हात वरती करा. बरं फोटो काढला त्या सगळ्यांनी बाकीच्यांनी तरी क्लॅप मारा त्यांना. आणि उपवास
उपवास केल्यानंतर एक 8-10 दिवसांनी मला फोन करा, बरा वाटला तर, आणि काय त्रास झाला तर गिरीशाक फोन करा. त्याच्यात काही एक त्रास होतो ना, पण उपवास केल्यावर आमका भरपूर फायदा होतो. कमलेशची जेवणार रात्री, गिरीश जेवणार सोडलं. रात्री 11 वाजता झोपलो आम्ही. किती वाजता? घरात जाऊची गरजच ना, बाहेर सगळं आंघोळ केल्याने झोपलो. खाऊची जरूरत नाही ना. खूप कठीण आणि कठीण विषय आचरण होणं खूप गरजेचं. आमका सांगतो खोटं बोलू नका, बरोबर ना, राग करू नका. एक दिवस होऊ शकतात, ह्याचे कंट्रोल खूप कठीण. असं करायचं एक दिवस करतो असं ना, काय ना. सगळ्यांनी हेल्दी राहण्यासाठी आमका एक मोठ जेवण करू असतं. पहिलं मंडूकासन विथ कपालभाती. मंडूकासन विथ कसं करतात दोन्ही हात पहिलेच बँड होणार बघा बघा. श्वास इकडे असं ठेवायचे, श्वास घ्यायचो, कम्प्लीट श्वास बाहेर सोडायचो. बघा बघा करू नका कोण. श्वास घेतलो, कम्प्लीट श्वास बाहेर सोडलो. हात कधी जातले? हात कधी जातले? श्वास घेऊ, बँड झाल्यानंतर डोक्याचं वरती या, वरती या, सगळ्यांनी बरोबर वरती या. हात दिले, श्वास घे, कम्प्लीट श्वास बाहेर. पुढे बघा, स्टार्ट करा कपालभाती.
पयलीं कोण जावं नये जेका कामाक जावं तूं जावं शकता बाकी सगळ्यांनी 7-2 मिनटां आसतना शिबीर सुरू कधी जाला फाटलो पाय बघ वरती बसत जा पायाच्या वर आता नाही बसलं तर मग तसंच राहा हा बसा. जो पाय वरती असतो तो हात ते धरा मग सुरू करा कपालभाती करा मिस सध्या दिवस कसले आसा हा गरमीचे आता तुमकां सांगला आजपासून तुम्ही फॅन लावचा ना झोपता होताला का मग 5 वर्ष झाली नो फॅन नो एसी काय येत नाही कशी झोप पडतात तर सोबत दिवस भरपूर काम करायचा रात्री आंघोळ करून झोपायचं काय सांगला पहिली जेव्हा आणि मग कशी आंघोळ करू काय ना तू आंघोळ 2 तांबे वरती बोल तरी झोप काय म्हणा काय सांगलं झोप जर बडी पडा काय म्हणूया कष्ट करून घ्यायचं सबंध दिवस जेवढे तुम्ही कष्ट करतले शरीर बरं राहताला झोप बरी पडते रात्री मगाशी तर मी 12 वाजता झोपलं सकाळी 3:30 वाजता उठलं किती वाजता 3:30 वाजता सकाळी 3:30 वाजता उठताना काय केलं सगळे पहिले कपडे धुले माझे धुले मुलाचे सगळे रेडी असत घराकडे आता गेल्यानंतर सुखं घरचं का झालं बायकोचं अर्ध काम करून दिलं तिका बरं वाटलं काय होय म्हणत मी दिल्लीत गेलेलो बघ प्रयाण करून तिथे आपला अर्धा काम होता समज कष्ट करा खूप करतो नेक्स्ट पवन मुक्त असं खरं बघ पवन मुक्त असं डेली क्लासा घेण्याला कधी करतो नाही पवन मुक्तासन करायचा एका मुलात फक्त डोक्या वाई बाजून करा पोट जर बरं राहा पाया तर पवन मुक्तासन खूप दोन्ही पाय बरोबर करा एक ना दोन्ही घ्या बरोबर हा घट्ट धरा हाती हात घट्ट धरायचे हातीन जर दोन्ही पाय येतात तर मध्ये कोण येतात ज्यांच्या हातीन दोन्ही पाय
पाय येलं तरी जेवण बंद. कसं जेवायचं ना. चला तकली वरती उगलायची. ज्याका स्पॉन्डलायसिस प्रॉब्लेम आहा त्यांनी मान खाली करा. बाकी सगळ्यांनी घट्ट धरायचं आणि कपालभाती स्टार्ट. दोन्ही पाय बनवून घ्या. लांब श्वास घ्यायचो. पाय सोडा. परत एकदा भरपूर श्वास घ्यायचो. कंप्लीट श्वास बाहेर सोडायचो. एक मिनिट. तास झोप मारायचं. सुरू करा. पाय खाली सोडा. डोळे बंद करून 1 मिनिट श्वास. दोन्ही हात वरती उचला. घर्षण करा. बरे गरम झाले हात दोन्ही. बंद चेहऱ्यावरून फिरा. डावा हात वरती घ्या. डाव्या बाजून तण घ्या. उजव्या हातीचं सपाट चौका सुटून बस. पुढले सेशन गिरीशची घेतले. प्राणायाम तुम्ही नाही 5-6 दिवसाचं ट्रिपल संपल्यानंतर मध्ये काय होता नंतर तेव्हा इकडे तर ताई म्हणायचं हॉलवाला. 8 दिवस करून काय आहे ओळख. जसं तुम्ही 5-6 वर्ष करता तेव्हा तुमच्याबद्दल बदल घडण्यासाठी किती वर्ष लागतं. असं वर्ष लागतं. आमका 20 वर्ष झाली म्हणून आमका कळल्यानंतर उपास करू. तुमका मी आत्ता सांगतो. शरीर बरं लावून देणे उपास खूप गरजेचं. काय सांगता की वर्ष टॅबलेट म्हणतात ते आम्ही घ्यायला काय घ्यायला प्रॅक्टिकली जेवण जातं. मग एक दिवस जेवण ना मिळालं त्याला काय करायचं. ओरडचा घराकडे एक गोष्ट सांगतात तुम्हाला संपायला. पूर्ण विश्वास परमेश्वरावर ठेवायचा. काय सांगला ठेवतो आम्ही. जरा भूक लागली त्याला नाही मिळालं
विचार असं करतो आज जेवण नाही मिळालं, परमेश्वराची इच्छा ना की आज तू उपाशी राहपास काय एखादी गोष्ट तुका ना मिळेल तर आम्ही काय करतो परवतो एक तू समज गावचा असा तुका गाडी ना मिळेल चल चलत आज परमेश्वराची इच्छा असा चलत घेऊन तरी वेळ होतो आणि आपण ते पोचतो बंद शिबिर संपला माका वरती बोलवत ना परमेश्वराची इच्छा ना नाही बोलवलो बरं झालं राग द्वेष सगळे जर कमी करतले कोणाचा विश्वास ठेवायचो कोण त्याच्या कधी काय करता वाटतं गाडीत बसताना परमेश्वरा जेवताना परमेश्वरा झोपताना परमेश्वरा आंघोळ केली परमेश्वरा प्रत्येक वेळी याद करपाचे आम्ही उडास करतो मग तुमका ती जेवप आणि काय करपाची गरज हा गरज असा प्रत्येक वेळा सेवा आणि त्याचा बरोबर उगडास आणि नेगेटिव्ह विचार नाच म्हणजे माझे शरीर दुखतं आता मी काय करू ना परमेश्वराची इच्छा काहीतरी जेव्हा लोकांपासून जास्त घेतलं असतात त्याच्या तिथं दुखतात दुसरीकडे थोडं थोडं देऊया दुसऱ्याला त्यामुळे बरा होता असं असतं तू बरो व्यायाम केलो बरे प्राणायाम केले बरो आहार दिलो म्हणून मनीस बरो राहू शका प्रारब्ध असता प्लस तू जे किती कर्म करता म्हणजे तू पैसे कसे कमवता त्याच्यावरती सुद्धा रोग जाऊ शकता किती सांगला बरो व्यायाम केलो बरे जेवण केले बरी पुस्तकं वाचली आणि व्यवहार सारखो ना तू रोगी जातलो आणि हे सगळे करपा खातीर पहिली प्राणायाम ओम सगळ्यांना नमस्कार. आमच्या मंचावर माझ्यावर उपस्थित असलेले पतंजली योग समिती गोवा राज्याचे प्रभारी आदरणीय विश्वासजी तसेच सिंधुदुर्गचे आमचे जिल्हा प्रभारी आदरणीय विद्याधर पाटणकर यांचे ताई इकडे उपस्थित सर्वजण पुन्हा एकदा सर्वांना मनापासून नमस्कार. बांधण्याशी आमचं भावनिक नातं आहे इमोशनल 2020 मध्ये इथे सुरुवात झाली खूपशा जण डोळ्यासमोर आहे आदरणीय सुदनजी केसरकर आहेत आमचे मामा आहेत आमचे आप्पाजी आहेत मागे मुलीजी आहेत कितीतरी नावं आहेत सो बरं वाटतं सगळ्यांना बघून खूप मध्ये गॅप झाला सो आज पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या तुमच्यावर बसून सरांनी तुम्हाला सांगितलं ना त्या विषयावरती आम्ही शास्त्रोक्त सायंटिफिक सध्या आमचं 2020 मध्ये जी आम्ही सुरुवात केली होती इकडून त्यानंतर कंटिन्युअस आमचं AYT ट्रेनिंग म्हणजे असिस्टंट योग टीचरचं ट्रेनिंग दर महिन्याला चालू असतं मध्ये थोडासा खंड होता ते कंटिन्युअस चालू आहे आता जवळजवळ आता सध्याचं 18वं आहे 18वं शिबिर चालू आहे मागशाला म्युन्सिपाल्टीची जुनी बिल्डिंग होती त्याच्या जवळच रायखर म्हणून आता 5 तारीखला संपणार. आम्ही काय करतो की पुढची 2 ट्रेनिंगांची आधीच तयारी करतो त्याच्या पुढे जाणार आहे म्हणजे कंटिन्युअस आम्ही त्याच्यामध्ये बिझी राहिलो घरी रेस्ट हा विषय करत नाही कंटिन्युअस आणि हा जरी AYT ट्रेनिंगशी संबंधित जरी असला तरी तुम्ही इथे बसणार आहे जसं सरांनी सांगितलं 8 दिवस बसतो पुन्हा नाही पुन्हा गॅप जो योगला मध्ये मध्ये गॅप देतो ना त्याला योग समजला नाही योग कळला पण वळला नाही समजला पण उमजला नाही. आम्ही त्याच्यावरती इतर विषयावर चिंतन करूया. सुरुवात डोळे बंद करा हाताची मुद्रा घ्या संपूर्ण सगळं लक्ष श्वासावर केंद्रित करूया श्वासानुसंधान श्वासांची अनुसंधान सगळं लक्ष श्वासावर थंड असा श्वास नाकपुड्यातून आत जातोय आणि गरम हवा बाहेर येते सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित करा. आता चित्त एका जागेवर आधी स्थिर करूया त्याला आपण धारणा म्हणतो. दोन्ही भुवयांच्या मध्ये भ्रूमध्यामध्ये या विठ्ठलाच्या सान्निध्यात आम्ही आहोत. सो विठ्ठलाचं स्मरण करूया मनापासून दीर्घ श्वास घेऊन पहिल्या प्राणायामाला सुरुवात करूया. भस्त्रिका प्राणायाम दीर्घ श्वास छातीमध्ये भरायचा आहे त्याच रिदममध्ये सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे संपूर्ण छाती खाली करायची आहे. एका रिदममध्ये सुरुवात करा आणि बंद डोळ्यासमोरचा दोन्ही भ्रूमध्यामध्ये त्या विठ्ठल
संपूर्ण विश्वास, स्वतःवर संपूर्ण विश्वास. कानावर जी प्रार्थना म्हणते ती प्रार्थना स्वतः आपण म्हणत आहोत, या भावनेने तिचे शब्द जाणून त्या विठ्ठलाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया आणि भस्त्रिका प्राणायाम करत राहूया. विश्राम. काही क्षण तसेच डोळे बंद ठेवा. प्रत्येक प्राणायाम झाला की इमिजिएट डोळे उघडायचे नाही. शांत चित्ताने एक विशिष्ट प्रकारचे कंपन शरीरामध्ये तयार होतात, ते ऑब्झर्व करायचे. प्रकाश डोळे उघडे करा. सगळ्यात पहिला प्राणायाम आपण केला भस्त्रिका प्राणायाम. आता आदरणीय सरांनी आम्हाला सांगितलं की दैनंदिन जीवनामध्ये आपण काय काय केलं पाहिजे थोडक्यात. आता त्या दृष्टीने प्रत्येक जो प्राणायाम आपण करतो, तुम्ही आता गेले 8 दिवस करताय, काही जण कितीतरी वर्ष करताय, प्रत्येक प्राणायाम आज क्लिनिकली टेस्टेड आहे, रिसर्च झाले प्राणायामावर. 21 जूनला कितीतरी राष्ट्र 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जो आपण मनवतो तो उगाच मनवत नाही. त्याच्यावर भरपूर रिसर्च झाले. फॉरेनरांनी दुर्दैवाने जास्त रिसर्च केले. भारतातूनही झाले, पण जास्त रिसर्च आधी त्यांचे झाले, मग आमचे झाले, म्हणून दुर्दैव होते. जे आमचं आहे त्याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे, आम्ही आळस करतो ते करायला. सो आता सरांनी विषय घेतलेत ना, त्याच विषयात जातो की सरांनी आता म्हटलं सगळं करतोय आपण आणि त्या ईश्वराशी आपण समर्पित नाही आहोत. मी कोकणीमध्ये आपण गोव्यात आम्ही हाव म्हणतो, आपण म्हणतो मी केलं मी केलं मी केलं.
मी जोपर्यंत बरोबर आहे ना तोपर्यंत ना एखादा जर रोग जडला किंवा रोग होणार असेल त्यालाही कारणीभूत तो मी असतो. आणि रोग जडल्यानंतर रोग किती औषधं घ्या. आता मी तुम्हाला एक शास्त्रीय दृष्ट्या सांगतो, नुसतं स्पिरिच्युअल शब्द नको, कसं होतं शरीरामध्ये ते जाणून घेऊ. जर तुम्ही गुगल बाबाला विचारलं की रोग होतात जे संपूर्ण जगामध्ये त्याच्यामध्ये भारताचं जर धरलं तर 80 ते 85% रोग हे सायकोसोमॅटिक आहे. कसे आहेत? सायकोसोमॅटिक म्हणजे मनोशारीरिक. 80 ते 85% गुगलला विचारून बघा. सगळंच गुगलचं बरोबर असतं असं नव्हे, पण हे रिसर्च पेपरवर आधारित संपूर्ण त्याने काही विषय दिले. 80 ते 85% रोग भले तो मग दुपारदुखीचा असे ना, वयोमानाप्रमाणे काही गोष्टी घडतात, पण वय झालं नाही किंवा बाकी सगळं बरोबर आहे, ढोपर दुखतं. आता तुम्ही मला ढोपराचा आणि मनाचा काय संबंध आहे तो कसा तोही तुम्हाला सांगतो. आज आम्ही मोजकेच प्राणायाम करणार, फक्त चिंतन करणार. एकदा ते चिंतन सुरू झालं ना तो योग आपल्या जीवनातून बाजूला जात नाही. आपण काय करतो, दैनंदिन संसाराच्या रहाटगाड्यामध्ये एवढे गुरफटतो की त्या संसारिक जीवनामध्ये एन्जॉय करतो आणि मग आपण सांगतो वेळच नाही मिळत. आणि तो वेळ केव्हा आठवतो माहिती आहे? जेव्हा सगळी औषधं वगैरे घेऊन सगळी झाली आणि आडवा पडला माणूस, तेव्हा नंतर तो योग आठवतो. हे दुर्दैव आहे. हे किती आम्हाला कळलं की वळत नाही. मी बिझी आहे, नाही माझ्या व्यवहारात मी एवढा बिझी आहे. हां, आम्हाला वाटतं की देवळात जाऊन घंटा मारल्या आणि 4 धाम केले म्हणजे देव मिळाला. ही संकल्पना सुद्धा साधू संतांनी एक्सप्लेन केली तरी आम्हाला कळत नाही. आम्ही काहीतरी वेगळ्याच भावनेमध्ये त्या देवाला बघतो. हे मी सर्वसाधारण जे आपण 90% जनता जी करते कुठच्याही धर्माची असून. सो आता रोगाकडे येतो. रोग डायबिटीज, मधुमेहासारखा रोगच घेऊया. कसा होतो एक उदाहरण देतो तुम्हाला. सगळ्या लोक असेच होतात. आमच्या दोन्ही किडन्यावरती ॲड्रिनल नावाच्या 2 ग्लँड्स आहेत. आमच्या संपूर्ण शरीरामध्ये हॉर्मोनल ग्लँड्स आहेत. त्याच्यातला एक हा एक भाग संपूर्ण हॉर्मोनल ग्लँड, संप्रेरक म्हणतो आपण मराठीमध्ये. त्या संप्रेरकांच्या समूहाला एंडोक्राईन सिस्टम म्हणतात. त्याच्यात एक बिघडली ना तर बाकीच्या बिघडतात. डॉक्टर वगैरे सांगतात बघा हॉर्मोनल इम्बॅलन्स झालं, वेगवेगळे हॉर्मोन्स कॉमन आहेत, त्यांची थायरॉइड क्रेस, थायरॉक्सिन तयार करतात. सर्वसाधारण सर्वांना माहिती असतं. दोन्ही किडन्यावरती 2 ग्लँड्स आहेत ॲड्रिनल नावाच्या. त्या ॲड्रिनल ग्लँड्स मधून कॉर्टिझॉल नावाचं एक द्रव्य येते. ते ग्लुकोज ब्रेकिंगला आम्हाला मदत करतं शरीरामध्ये. नॉर्मल जेव्हा ते बिहेव होतं ना तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आम्हाला राग येतो ना, राग सगळ्याला येतो. राग येणं हा मनुष्य स्वभाव आहे. राग येणं हा मनुष्य स्वभाव आहे. साधू संतांनाही राग यायचा, आपण वाचतो. पण रागावर नियंत्रण नाही आमचं. आणि जेव्हा नियंत्रण नसतं नव्हे तेव्हा आपला द्वेष निर्माण होतो. रागातून पुढे, रागातून पुढचा भाग काय? द्वेष. बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा राग यायला लागला, घरात असू दे, शेजारी असू दे, बाजारी असू दे, राग परत पुन्हा पुन्हा यायला लागला का नंतर काय होतो? द्वेष निर्माण होतो. हा द्वेष बाहेर त्या माणसाला काय, एखादा माणूस शिवी देतो, ज्याचा वाणी दोष असतो तो शिवी देतो. हा सुद्धा मोठा विषय आहे सायंटिफिक. मी आज बोलतोय ना ते वैज्ञानिक बोलतोय. आज म्हणजे आज विषय आलाय म्हणून बोलतो. मोजकेच प्राणायाम करणार आपण, पण हे याच्यावर चिंतन करूया ना. कारण तुम्ही 8 दिवसाचा शिबिर केलं म्हणून ऐकलं म्हणून मी मुद्दाम म्हटलं. आमचे जुने आहेत त्यांच्यावर खूपदा चर्चा झाल्या. आता राग आला काय काय होतं? चिडचिड होते. चिडचिड झाली काय? ॲड्रिनल ग्लँड्स मध्ये जे कॉर्टिझॉल नावाचं द्रव्य तर बाहेर सिक्रेशन चालू आहे ते विनाकारण तिथे ग्लुकोज ब्रेकिंगचं कामच नाहीये, तेव्हा ते जास्ती प्रमाणात सिक्रेट होतं. आणि ते जास्ती झालं ना त्याला मग स्ट्रेस हार्मोन म्हणतात. जास्ती प्रमाणात आलं तर ते जास्ती आलं का ते सगळ्यात आधी काय करतं? पॅनक्रियास निष्क्रिय करतं. पॅनक्रियाचं काम काय आहे? आत्ता तुम्ही जे मंडूकासन केला ना ते पॅनक्रियास ऍक्टिव्ह करण्याचं आसन करवतात. पॅनक्रियाचं काम काय? इन्सुलिन तयार करायचं. इन्सुलिन सुद्धा ग्लुकोज ब्रेकिंगला मोठी मदत करतो. आता जेव्हा पॅनक्रियास निष्क्रिय झाल्या काय, डायबिटीसचं इन्व्हिटेशन तुमच्या शरीराकडे आलं. डॉक्टरने तुम्हाला सांगितलं यू आर प्री डायबिटिक आणि नंतर यू आर डायबिटिक. आज मधुमेह घराघरामध्ये होतो, घराघरामध्ये. त्याचं गोवा तर नंबर 1 राज्य आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि गोवा शेजारी तुम्ही आहात एकदम टेकू, मग कुठेतरी इथेच असणार कारण जवळजवळच आहे एकदम. ही स्थिती का होते माहिती आहे? चिडचिड. ह्याचा अर्थ बाहेर चिडचिड होत नाही, बाहेरही होते असणार. पण ह्या प्रांतातले लोक खूप भावनिक आहेत. बाहेरच्या भावनिक नाही आहे. तुम्ही पुण्यात चला, तिकडच्या भावना बघा सध्या, आणि बांधण्यात या तिकडच्या भावना बघा. मी काय सांगतो ते तुम्हाला कळत आहे ना? भावनिक म्हणजे इमोशनल. गावातले लोक इमोशनल असतात, त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. मी काय सांगतोय सगळं. आणि असा प्रत्येक वैज्ञानिक दृष्ट्या प्रत्येक बदल शरीरामध्ये होत आहे, आम्हाला कळत नाहीये. मी
घरामध्ये सून सासूला वर चिडते, सासू सुनेवर चिडते, नवऱ्यावर चिडते, नवरा बायकोवर चिडतो. दोन्ही पण प्रकारे आहे हा. इथे माता भगिनीच नव्हे, पुरुषही आमचे बंधूही तेवढेच इन्व्हॉल्व आहेत. आणि ह्याच्यामध्ये इतर काही व्यसनं आहेत, व्यसनाबरोबर चालतं. महिलांमध्ये प्रमाण कमी आहे खूप, आमच्या पुरुषामध्ये जास्ती आहे. मग कामाचं ताण, मग मुखातून येणारे वाणी दोष. वाणी दोष ना बऱ्या म्हणजे आम्ही गोव्यात माझी भाषा दैनंदिन कोकणी असल्यामुळे एकदम कोकणी शब्द येतात. सो गाडी मारत म्हणतो आम्ही गोव्यात, शिव्या देत होते. त्या शिव्या देणं सुद्धा ना एखाद्याला प्रेमाने बोलवताना सुद्धा शिव्या येतात. बघा तुम्ही इथे तसं चित्र असेल पहिला, म्हणजे बोलवताना त्याच्या मनात काय वाईट नाही, पण ती शिव्या, पण हा वाणी दोष आहे. शिव्या तोंडात येणं ते मोठेपणा वाटतो काही, पण तो मोठेपणा नाहीये, तो संस्काराचा एक भाग आलाच. पण संस्कार सोडा, त्याच्यावरनं जेव्हा चिडचिड होते. खूपसे आमचे मित्र विविध पदावर काम करतात, आम्ही योग थेरपीमध्ये वावरतो. गेली कितीतरी वर्ष, सरांनी मला वर्ष सांगितलं. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आम्ही रोगी लोकांशी आमचा जास्ती निगडीत संबंध आहे. जास्ती रोग झाल्यानंतर योग आठवतो, तोपर्यंत आठवत नाही बऱ्याच जीवाला, म्हणून त्याच्यावर बोलतोय. आणि तेव्हा नंतर आपण राग व्यक्त करतो. हा राग व्यक्त करताना जोर जोरात शिव्या दिल्या किंवा शिव्या नाही दिल्या आणि जोर जोरात व्यक्त केला, मनाला समाधान वाटतं, भावना व्यक्त झाल्या. पण त्या भावना व्यक्त होताना तुमच्या शरीरात काय चाललंय याच्यावर तुमचं लक्ष नाही. एखादा माणूस भावना व्यक्त करत नाही, अव्यक्त भावना, माता भगिनी असून जास्त प्रमाणात कधी कधी भावना व्यक्त होत नाही. अव्यक्त भावना कॅन्सरला आमंत्रण पत्रिका आहे. मी हे रिसर्च बेस बोलतोय, तुम्हाला घाबरवत नाहीये. आम्ही तो ढिष्टावत बोलतो, ढिष्टावत नाही तुम्हाला, घाबरवत नाही. अव्यक्त भावना, अव्यक्त करणे म्हणजे ओरडणे अजिबात नाही. ओरडणे म्हणजे परत तुम्ही आत्ता काय सांगितलं तेच करणार. पण आम्हाला हेच कळलं नाही, आम्हाला हेच कळलं नाही. आधीची आमची जी लोक पिढ्या, एक पिढी सोडून आधी पिढी, म्हणजे मी तर म्हणेन काय माहिती आहे, 60च्या आधीच्या पिढ्या होत्या ना, त्यांचे विषय वेगळे होते, ते चिडायचे, पण त्यांच्यामध्ये भावनिकता जी होती ना, संवेदनशीलता खूप जास्ती होती. आम्ही असंवेदन होत चाललो. एका बाजूने म्हणतोय आम्ही प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, पण आम्ही तसे नाही आहोत. बारीक विचार केला तर आम्ही स्कूटर लावताना सुद्धा विचार करत नाही मागच्याला त्रास होणार. तुम्ही म्हणाल हा योग इथे का प्रवचन द्यायला बसला, अजिबात नाही. तुमच्यावर होणारे रोग मी तुम्हाला सांगतोय. आज रोग होण्याचं कारण हे आहे, चिडचिड. चिडचिड चिडचिड, गाडी चालवताना चिडचिड, मध्ये कोणाला तर चिडचिड. ही चिडचिड होते ना, ही चिडचिड तुमच्यावरच परिणाम करते आणि कोणावर नाही. तुम्ही चिडता, ह्याचं त्याला, त्याचं ह्याला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त ह्याचं त्याला त्याचं, एक भगिनी दुसरीला, एक भाऊ दुसऱ्याला, भाऊ भगिनीला, बायकोला नवरा, नवऱ्याला बायको, जनावरे हे असे झाले, होय रे होय, मग कंटिन्यू झालं. ह्याच्यामध्ये आम्हाला ना संपूर्ण शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि रोग कधी आले, आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं. गोव्यामध्ये बघतो आम्ही कॅन्सरचं प्रमाण, कॅन्सरला मेन कारण ना भावनिक आहे. रिसर्च पहा तुम्ही, मी सांगतोय ते तुम्हाला फरक पडत नसेल तर. भावनिक दृष्ट्या आम्ही कितीतरी लोक बघतो आम्ही, आणि काही भगिनी, 4 भगिनी हल्लीच गेल्या 5-6 वर्षामध्ये संपर्कात होत्या, त्या या संसारामध्ये नाही आहेत. पण त्यांच्याशी मी बोललोय, आणि त्यांना मी जो काय तुमच्याकडे बोलतोय ना, हे रिसर्च मध्ये वाचल्यानंतर त्यांच्याशी बोललो, आणि तेव्हा कळलं त्या भगिनीमध्ये जे कॅन्सरचे प्रकार, ब्रेस्ट कॅन्सर असो, कोलोन कॅन्सर असो, हे होण्यामागे भावनिक पहिली चिडचिड आहे. या चिडचिडने ते आजार तयार झाले. हे तुम्हाला जर पटत नसेल तर गुगल बाबाला विचारा. पुढचा प्राणायाम करूया आणि मग आम्ही चिंतन करूया. कपालभाती प्राणायाम करूया, मग पाय सोडूया, आता नाही बसा. कपालभाती जरा जर त्रास झाला तर तुमचे तुम्ही ऍडजस्ट करा. कपालभाती प्राणायाम केल्यानंतर काय होतं ते शास्त्रीय जाणून घेतो. तर डोळे बंद करा, सुंदर भजन ऐकूया. कपालभाती 3च प्राणायाम करणार आहे, जास्त प्राणायाम नाही. 3 प्राणायाम आणि माई भ्रामरी मुद्रित आणि ध्यान करा. डोळे बंद करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. पुन्हा पुन्हा जो डोळे उघडे करतो त्याचा श्वास फास्ट आहे, आणि ज्याचा श्वास फास्ट आहे त्याला रोग जवळ आहे, त्याचं आयुष्य कमी आहे. आणि त्याच्यावर ताबा आणायचा असेल, सगळ्यात आधी डोळे बंद करा. मला बघू नका, इथे नाटक चालू नाही. डोळे उघड म्हणतो तेव्हा ऐकू. डोळे बंद करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. डोळे बंद असताना डोळ्यासमोर, बंद डोळ्यासमोर स्थिर राहण्यासाठी, चित्त स्थिर धारणा म्हणतो आपण त्याला, चित्त स्थिर करण्यासाठी आत्ता म्हटलं तसं विठ्ठलाचं स्मरण करूया. पहा तरी किती वेळ आम्ही बंद डोळ्यासमोर त्या विठ्ठलाला पाहू शकतो. मनात कुठचाच विचार न आणता आणि करा. आणि हे करता करता भजन पण ऐकूया, स्वतःची परीक्षा करूया. चला, सुंदर भजन ऐकत ऐकत कपालभाती प्राणायाम.
कठीण आहे, दमल्यात वाटलं तर लांब श्वास घ्या आणि पुन्हा मग सुरू करा. हा, नवीन असताना दमल्यात वाटतं, लांब श्वास घेऊन रिलॅक्स व्हा आणि पुन्हा करा. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा. यो मेरो संसार को अट आवन जावन रीत.
विश्राम. काही क्षण तसेच डोळे बंद ठेवून संपूर्ण शरीरामध्ये एक लक्ष द्यायचं आहे. मनातल्या मनात एक लांब श्वास घेऊन रिलॅक्स होऊन सावकाश डोळे उघडे करा. पाय सोडा, पाय सोडा. पायाची बोटं घट्ट ताणून घ्या. पुढच्या बाजूने घट्ट ताणून घ्या. पायाची बोटच फक्त घट्ट ताणा, ताकद लावून. आता मॅक्झिमम मागच्या बाजूने घट्ट ताणायची. परत पुढे बोटच फक्त करा. मागे पुढे मागे पुढे मागे फक्त बोटं हलवायचे. पावलं करा. मॅक्झिमम पुढे ताणून घ्यायचे. मॅक्झिमम मागे मागे ताणताना टाचावर आल्या पाहिजेत. पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. राऊंड रोटेशन करा. दोन्ही पावलं टेकवा आणि राऊंड रोटेशन. विरुद्ध दिशेने ऑपोजिट साइड. टॅपिंग करा जोरात. टॅपिंग करताना पोटऱ्या आणि मांड्या लूज सोडा. टॅपिंग करा. एक एक ऑल्टरनेट करा. फास्ट करा. जोरात करा. बटरफ्लाय करा. सिद्धी. तर आपण बोलत होतो रोगावरती. रोग एंटरटेनमेंट, मनोरंजन म्हणतो आपण त्याला ना. आपण एंटरटेनमेंटसाठी काय काय करतो? मनोरंजनासाठी कॉमन आपण काय करतो मनोरंजनासाठी? हा, घरी काय करता मनोरंजनासाठी? हा, टीव्ही बघता. आता मला सांगा, टीव्हीतून काय बघितलं मनोरंजन होतं? म्हणजे काय, म्हणजे कोणता प्रोग्राम बघितला मनोरंजन होतं? हास्यजत्रा, ताईने सांगितलं. येस, मनोरंजन होतं. आणखी मनोरंजन, टीव्ही हा मनोरंजनासाठी होता की नाही? एखादी न्यूज बघितलं तर मनोरंजन होतं. सध्या काय चाललंय ते बघितलं मनोरंजन होतं नाही. मग सिरियल्स, आधीच्या सिरियल, मी सिरियल बघत नाही म्हणून आधीच्या लक्षात आहे मला. त्या धर्तीवरती हळूहळू मराठी सिरियल्सही झाले. सास भी कभी बहू थी वगैरे प्रकार होते ना. आता मराठी त्याच दिशेने गेलं. अनैतिक संबंधावर भर दिले गेले, होय की नाही? आणि ते बघता बघता आमचं काय झालंय म्हणजे मानसिक स्थिती, आमच्यावर संस्कार, आम्ही म्हणतो नवीन पिढी भरकटली वगैरे वगैरे ऐकायला मिळतं आम्हाला. पण मागचे 2 पिढ्या भरकटल्या म्हणून आता एकदमच भरकटलं. विचार चिंतन केलं तर. आणि त्याच्यामध्ये मोठा भाग आहे ना त्या बॉलिवूडचा. बघा तुम्ही, विचार चिंतन करा. मी काय बोलतो म्हणून नाही, मी अभ्यासून बोलतोय. आणि नंतर मग संस्कृती बिघडली, हे बिघडलं ते बिघडलं, याच्यावर आम्ही बोलतो. आज आम्ही रोगाकडे एकदम जवळ पोहोचलो. एकदम आज ते सिरियल बघता बघता आमच्या भगिनी ते टेन्शन घेऊन झोपतात. आधीच त्यांचं टेन्शन, त्यात त्या सिरियल मध्ये काय होणार म्हणून चर्चा करून टेन्शन. दुसऱ्या दिवशी बोलताना सुद्धा टेन्शन असतो त्या सिरियलवर. घराचं एक आहेच, प्रत्येकाला असतो, त्याच्यावर ते टेन्शन. म्हणजे तुमच्यावर किती किती ताण आहे, स्ट्रेसच्या खाली आज माणूस आहे. हे झालं भगिनी, माता भगिनी. आमचे बंधू तेच करतायत. न्यूज बघितल्यावर तोच प्रकार होतोय. आता मी ते नाव बघितलं मागे की पोलीस स्टेशन बांधा. माझे कितीतरी गोव्यामध्ये पोलीस मित्र आहेत. पोलिसावरती किती ताण आहे माहिती आहे. आणि त्या ताणामध्ये राहिल्यामुळे त्यांनाच कळत नाही ते कुठे भरकटत आहेत ते. कारण कितीतरी रोग पोलिसांना होत आहेत. तिथे आहेत ना बंधू आहेत, पोलीस बंधू ना, कितीतरी आजार पोलीस बंधूंमध्ये होत आहेत. आणि त्याचं कारण माहिती आहे, एक म्हणजे त्यांचा वावरपणामध्ये असतो. क्रिमिनल्स मध्ये जास्ती वावर असतो, एक असतो. आणि त्याच्यामध्ये राहून 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 त्यांच्यामधला संयमही कमी व्हायला लागला. बरे SP लेवलचे वगैरे, इव्हन आमचे DGP IGP यांच्यावर सुद्धा आम्ही शिकवायला जातो. म्हणजे तिथे पण मी बघितलंय, तिथे सुद्धा मोठा ताण त्यांच्यावर होतोय. ब्लड प्रेशर नाही असा पोलीस कोणच नाही. खाली कॉन्स्टेबल पासून ते उच्च पद असतं. ब्लड प्रेशर बरोबर घेऊन मिळतात. खूप गरजेचा योग तुम्हाला पण आहे जर तुम्ही इथे असाल उपस्थित तर. ह्याच्यावरती ना, ह्या प्राणायाम करताना एखाद्या कंटाळा येत असेल, पण तो प्राणायाम रिसर्च बेस आहे. आता कपालभाती प्राणायाम आता आम्ही केला. रिलॅक्स राहा आणि जबरदस्तीने बंद करू नका. आणि म्हणून मी तुम्हाला हे मोजकेच प्राणायाम आपण करतोय. आणि आमच्यामुळे बरोबर आज आदरणीय विद्याधर जे आहेत, सो त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. सो मोजकच जाणून घेऊया. कपालभाती प्राणायाम केला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, नर्वस सिस्टम माहित आहे सगळ्यांना? मराठीत काय म्हणतात नर्वस सिस्टमला? नर्वस सिस्टम संपूर्ण नियंत्रण चालतं, त्याला काय म्हणतात? मराठी शब्द नर्वस सिस्टमला काय? नर्वस सिस्टम म्हणजे कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं ते? हा, नर्वस सिस्टमच म्हणतात. बरोबर.
सिस्टम जे आहे ना त्याच्यामध्ये ऑटोनॉमिक किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणून आहे. कपालभाती संबंधित बोलते मी आणि इतरही प्राणायाम. कपालभाती मोठं काम करतो त्याच्यामध्ये. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे शरीरामध्ये ज्या हालचाली चालू आहेत ना आमच्या, तुम्ही आता बसलाय मला ऐकताय होय का नाही, ह्या चालू असताना तुमच्या ब्लड प्रेशरवर तुमचं कंट्रोल आहे नाही, ते ऑटोनॉमिक चाललं, स्वयंचलित आहे. तुमचं डायजेशन तुमचा कंट्रोल आहे, स्वयंचलित चाललंय, त्याला म्हणतात ऑटोनॉमिक. जे स्वयंचलित आहे ना, मी हात हलवतोय, हात हलवताना हे जे आहे ते करू शकतो, मी शब्द येतात ते करू शकतो, माझ्यावर ताबा आहे त्याच्यावर माझा. पण जे आतून चाललंय त्याच्यावर माझा ताबा नाही, त्याला म्हणतात काय म्हणतात ऑटोनॉमिक किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ही नर्वस सिस्टम आमच्यामध्ये जेव्हा व्यवस्थित कार्य करते तेव्हा आम्ही हेल्दी असतो. आता याच्यामध्ये दोन भाग आहेत, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक म्हणजे काय, फाईट अँड फ्लाईट म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे याच्यामध्ये माणूस अलर्ट असतो आणि एनर्जेटिक असतो. काय असतो, अलर्ट असतो आणि एनर्जेटिक असतो. फाईट और फ्लाईट म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे गाडीमध्ये तुम्ही बसलाय, ब्रेक लागला असं झालं, हात पुढे येतो, तुम्ही विचार करून हात लावता, इमिजिएटली येतो हात, कारण ते फाईट अँड फ्लाईट मोडवर आहोत. एकतरी फाईट करा नाही तर पळून जा. म्हणजे अलर्ट असतो आपण आणि एनर्जेटिक असतो त्यावेळेला. सट्ट पुढे हात येतो, किती वीक असू दे माणूस, एकदम हात येतो की नाही, त्याला फाईट अँड फ्लाईट म्हणतात. ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ही जर कंटिन्युअस अशी चालू राहील, जर आम्ही कंटिन्युअस अलर्ट आणि एनर्जेटिकच राहिलो तर काय होणार सांगू शकतो मला? ठीक आहे, दुसरी सिस्टम बघूया. पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय होतं, आपण अलर्ट नसतो पण ती चालू असते, आपण शांत असतो, अलर्ट नाही, रिलॅक्स आहे. सो ह्या दोन सिस्टम्स आमच्या नर्वस सिस्टमचे महत्वाचे दोन भाग. ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही सिस्टम मध्ये समन्वय पाहिजे. जर आम्ही कंटिन्युअस जर अलर्ट आणि एनर्जेटिक राहिलो आणि रिलॅक्सेशन हा प्रकारच नाहीये तर लगेच स्ट्रेस येणार. आज तोच प्रकार होतोय. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये लोक राहतात आणि स्ट्रेस वाढतो आणि कळत नाही, बाहेर त्याला माहीतच नाही कशाला स्ट्रेस आहे तो. ती सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम वाढून राहिली, समन्वय नाहीये आणि पॅरासिम्पॅथेटिक लिंक पडली. काय रेस्टिंग हा नाहीच आहे, तो अलर्ट मध्येच आहे, त्यामुळे रोग येतो जवळ. तो आम्हाला कपालभाती आता जो प्राणायाम आम्ही केला त्याच्यातनं रिसर्च सांगतात की सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये समन्वय साधतो. म्हणजे जिथे आम्हाला आता तुम्ही काम केलं हा बसताना तुम्ही, तेव्हा ते सिम्पॅथेटिक ऍक्टिव्ह उपयोग नाही, तेव्हा रिलॅक्सेशन पाहिजे. जे काय चाललंय ते चालून दे, लेट इट बी. तेव्हा जर तुम्ही एनर्जेटिक राहिला ना तर तुम्ही ब्रेन एकदम डिस्टर्ब होतो आणि स्ट्रेस वाढतो. आज लोकांचं तेच झालंय, तुम्हाला कळत नाही काय चाललंय. मी तुम्हाला फक्त उदाहरणाने समजावतो. ह्याच्यावर टीचर्स ट्रेनिंगला एक लेक्चरच 2 तास आता त्याच्यावर घेता येतो, एवढा मोठा विषय आहे. तो सांगायचं म्हणजे काय, प्रत्येक प्राणायाम जो करताय तुम्ही ना तो त्याच्यावरती काम करतो. कपालभाती प्राणायामामध्ये तुम्ही उदररोग बरे करतातच आहात, पण त्या सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये समन्वय साधताय, बॅलन्स साधताय. आता तुम्ही, आणि हा केव्हा होतो बॅलन्स, 10 मिनिटं कपालभाती झाला तर 2 मिनिटं आणि 5 मिनिटांनी काय व्हायचं नाही. सुरुवातीच्या वेळेला 5 मिनिटं का घेतात, तर 5 मिनिटं करून हळूहळू बसण्याचं सामर्थ्य करण्याचं सामर्थ्य असण्यासाठी 10 मिनिटं झाल्यानंतर ऍप्लिकेबल, तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वेस्ट करताय. म्हणून तो वेस्ट करताय म्हणून सोडून द्यायचं नाही. दररोज बसून 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये 10 मिनिटं बसायचं सामर्थ्य तयार करायचं. आणि 10 मिनिटं प्राणायाम तो झाला. कपालभाती प्राणायाम कमीत कमी 10-15 मिनिटं म्हटलं, 15 मिनिट्स. अनुलोम विलोम प्राणायाम तेवढा. मी रिसर्च सांगतो मी तुम्हाला. पतंजली अनुसंधान केंद्र गेली कितीतरी वर्ष उभं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 450 रिसर्च सायंटिस्ट PhD लेवलचे डॉक्टर MD वगैरे काम करतात. कितीतरी रिसर्च आज मोठ्या प्रमाणात इतर देशामध्ये सुद्धा चालू आहे. गुगलमध्ये गेला, गुगल स्कॉलर मारायचं, गुगल स्कॉलर मारला काय रिसर्च येतात, मग तिथे मारा प्राणायाम रिसर्च म्हणून आणि मी काय बोलतोय ते कन्फर्म करा. ओके, चला पुढचा प्राणायाम करूया, अनुलोम विलोम प्राणायाम. उजी नाकोडे बंद करा. या प्राणायामने काय होतं ते नंतर बोलूया. उजी नाकोडे बंद करा. डाव्या नाकोडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकोडी बंद करायचे, उजव्यातून बाहेर, परत उजव्यातूनच आत घ्यायचा आहे. उजवी नाकोडी बंद करायची, अंगठ्याने डाव्यातून बाहेर, परत डाव्यातून आत. कंटिन्युअस चालू ठेवा. हे करताना पुन्हा सगळं चित्त स्थिर करण्यासाठी पुन्हा विठ्ठलाचं स्मरण करूया. आपण हे का करतोय देवाचं स्मरण, तर देवाच्या प्रती आपली आस्था आहे आणि निदान भक्तियोग तरी बरोबर अष्टांग योगावर करण्याचा प्रयत्न करतो. आणि मगाशी तुम्ही भजन ऐकलं, मनुष्य जन्म अनमोल रे, हे ऐकताना तुमचा किती वेळ विठ्ठल डोळ्यासमोर होता तो तुम्हाला माहित असेल. आपण सगळं करतो आणि त्या विठ्ठलाला काही क्षण सुद्धा डोळ्यासमोर जर ठेवू शकत नाही तर मला किती भक्ती केली पाहिजे त्याचा अभ्यास स्वतः करायचा.
तर अनुलोम विलोम प्राणायाम सुंदर एक भजन आहे छोटंसं. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडून विश्राम करा. डोळे तसेच बंद ठेवा. भ्रामरी करणार 3 वेळा. उद्गीत करणार ध्यान करून. भ्रामरी 3 वेळा. उद्गीत प्राणायाम. दीर्घ श्वास घेऊन 3 वेळा ओंकाराचा उच्चार.
श्वासाची गती मंद करण्याचा प्रयत्न करा. एवढं शक्य असेल तेवढा श्वास मंद करा. एखाद्याने तुमच्या नाकासमोर जर धागा धरला, सूत धरलं, तर ते हालता कामा नये. एवढं मंद श्वासोश्वास करण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांसमोर पुन्हा एकदा विठ्ठलाचं स्मरण, त्या पांडुरंगाचं स्मरण करूया. सुंदर असं ते विठ्ठल स्वरूप, त्या माऊलीचं स्वरूप बंद डोळ्यासमोर. माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तो आहे असं संपूर्ण विश्वास. दोन्ही हात वर घेऊन घर्षण करा. स्वतःमध्ये कॉस्मिक एनर्जी जनरेट करायची आहे. प्रभू घर्षण करा आणि गरम करून नंतर डोळ्यावर होल्ड करा संपूर्ण चेहऱ्यावर. आहार निद्रा भयमैथुनंच, हे तुम्ही ऐकलेलं असणार. मनुष्यामध्ये आणि इतर पशुमध्ये जे काय कॉमन आहे ते सामान्य मिळतात. पशुभीर नराणाम. पशुमध्ये आणि आमच्यामध्ये आहार निद्रा भय आणि मैथून म्हणजे रिप्रोडक्शन ह्या गोष्टी कॉमन आहेत. आणि विशेष असं आमच्यामध्ये काय आहे तर काय आहे सांगा. धर्म. धर्म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय येतं. विवेक, पूर्णता, विवेक आमच्यामध्ये असला पाहिजे. सगळ्यात आधी नैतिकता आमच्यामध्ये असली पाहिजे. विवेक, नैतिकता आणि अध्यात्म. आणि ह्याचा जेव्हा सांगड होतो ना तेव्हाच आम्ही त्या पशुपासून वेगळे. नाहीतर आम्ही पशुसारखे. जर चिंतन केलं ना तो आज आमच्याकडे विवेक जवळ आमच्यापासून लांब जातोय. म्हणून विवेक लांब गेल्याने हे रोग येत आहेत. आणि हे साधू संतांनी काय फक्त ते म्हणण्यासाठी आणि सुरामध्ये म्हणायचं, सुरामध्ये म्हटलंच पाहिजे, वादन झालंच पाहिजे. पण आज सगळेजण अभंग म्हणतात, मग अर्थ का कळत नाही. प्रत्येक देवळामध्ये अभंग होतो, मग अर्थ का कळत नाही. तर संविधान आम्ही सजाळा म्हणा लावलो. फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. त्या मंदिरामध्ये लावलो. तिथे संविधान वेगळं आहे, तिथे श्रद्धा आणि समर्पण आहे. तिथे बाय द पीपल, ऑफ द पीपल तसले प्रकार नाही. पण आम्ही ते तिथेही जोडलो. सामाजिक व्यवस्थेसाठी जे आहे ते तिथे जोडलो. मग तिथे एक क्लेश, तिथे अध्यक्षपद म्हणून अध्यक्ष मिरवतो. आणि सर्वसाधारण चित्र सांगतो, अपवाद आहे. पण आम्हाला देवच कळणार नाही. आम्ही कुठच्याच अहंकारामध्ये मंचासाठी वखवगले आहोत. आम्ही मंच हवाय मला. म्हणजे माणूस कुठे जातोय ना आणि मग गाणं म्हणतो माणसाने माणसाशी माणसासं वागणं. हे जर समजलं पाहिजे तरच ते रोग जाणार, नाहीतर रोग वाढत जाणार. आणि आम्ही त्यानंतर मग शेवट नंतर मग राम म्हणतात, पण तो राम पोचत नाही. असो, मनापासून योग करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विनंती करतो आदरणीय विद्यार्थ्यांना. अखंड मंडलाकारं दर्शितं तस्मै श्री गुरवे नमः. वंदन नमन करतो. मंचावर उपस्थित गोवा राज्याचे दोन्ही राज्य प्रभारी यांनाही वंदन. तुम्हा सर्व पुण्यात्म्यांना वंदन करतो. जो विषय सुरू आहे त्या विषयाला थोडंच वेळ संपलेला आहे, पण थोडे 2-3 मिनिटं बोलतो. विश्वांजींनी ज्या विषयाला सुरुवात केली, आहार, तो विषय जर प्राणायाम रहस्य पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल तर त्यात सुरुवातीला श्लोक दिलेला आहे. युक्ताहार विहारस्य युक्तश्चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. विश्वाजींनी जे काही सांगितलं तुम्हाला, हे संपूर्ण या श्लोकात सगळं सांगितलेलं आहे. तुमचं आहार विहार, जेवणं खाणं फिरणं बोलणं हे जे काही आहे ते सगळं तुम्हाला जर तुमचं नीट नसेल तर तुम्ही योग करून दुःखीच राहाल असं सांगितलेलं आहे. युक्ताहार विहारस्य युक्तश्चेष्टस्य कर्मसु म्हणजे काम करण्याची तुमची पद्धत, बोलण्याची पद्धत. आणि हे जर तुमचं
योगम बलवर्धनम. बलाची उपासना जी करतायत किंवा ज्यांचं काम आहे, शारीरिक मेहनत भरपूर आहे, त्यांनी 2 वेळा जेवायचंय. द्विभुक्तम बलवर्धनम, त्रिभुक्तम सदारोगम. आपण काय करतोय, 3-3 वेळा खातोय दिवसात, म्हणून आपल्याकडे आजार आहेत. आणि चतुर्भुक्तम तुमारकम, 4-4 वेळा खाल्ल्यानंतर तुम्ही लवकर वरती जाणार, हे त्याच्यात सांगितले. आणि स्वामीजी नेहमी सांगतात रितहारा, मितहारा, हितहारा. तुम्हाला हितकारक आहे तेच खा, मितहारा कमी खा, आणि रितहारा जे ऋतूप्रमाणे ज्या तुमच्या काही जे आहे तुमच्या आजूबाजूला तेवढं खा, हे सगळं सांगताय. तोच विषय जर तुम्ही रोज त्याबद्दल जर चिंतन मनन केलं तर तुम्हाला आपोआप. आणि इथे जे सांगितले बघा, लिहिलंय योग कर्मसु कौशलम. योग करत असताना, तुमचं काम करत असताना ते कौशल्य तुमचं जे आहे त्याच्यात योग करण्याचाच प्रयत्न करा. प्रत्येक कामामध्ये योग हा विषय जो आहे मोठा विषय आहे, 2 मिनिटात आणि 5 मिनिटात संपणारा विषय नाहीये. गिरीशजींनी जे सांगितलं, योगस्थ गुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धी समुद्भवा समत्वम योग उच्यते. ज्यावेळी ते गिरीशजींनी तुम्हाला सांगितलं ते लक्षात जर तुमच्या आलं असेल, समत्वमाची भावना ज्यावेळी तुमच्यात येणार, प्रत्येक गोष्टी समत्वम योग उच्यते. समत्व. तुम्हाला जास्ती रागही येता कामा नये, कोणाबद्दल जास्ती लोभही असता कामा नये, प्रेमही कोणाबद्दल जास्ती असता कामा नये, सुखाच्या ह्याच्यात तुम्ही जास्ती भरकटूनही जाऊ नका, दुःखात तुम्ही डुंबून जाऊ नका. थोडक्यात सांगतो, कारण हा विषय खूप मोठा आहे. समत्वम योग उच्चते. गिरीजींना कधीतरी वेळ मिळाला किंवा मला मिळाला विश्वासजींना, तर त्या विषयावरती तुम्हाला आम्ही सांगू. पण हे जे आहे त्या पद्धतीने त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी जगण्याचा प्रयत्न करा. योग कर्मसु कौशलम हे फक्त तिथे लिहिण्यासाठी नाहीये, तर ते जगण्यासाठी आहे. हा विषय लक्षात घ्या. किती लोकांनी वाचले पहिल्या दिवशीपासून ते माहीत नाही मला, पण ते कोपऱ्यात लिहिलेलं आहे, ते वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी जगण्याचा प्रयत्न करा. योग हा दैनंदिन कार्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. फक्त 5-1 तास इथे येऊन तुम्ही वाचणार, करणार आणि घरी जाणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देणार. युक्ताहार विहारस्य, हे लक्षात घ्या, त्याचा अभ्यास करा. ज्यावेळी परत वेळ मिळेल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवेन, सांगेन. जे मला माहिती आहे तेवढं सांगेन. शिकवण्यापेक्षा मला जे काय माहिती आहे, मी जे काय जाणतो ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. सर्वजण 5 दिवसासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात, चांगल्या पद्धतीने योग प्राणायाम केला, त्यासाठी सर्वांसमोर पतंजली जिल्हा प्रभारी म्हणून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्र पावसकर सरांच्या हाती सुपूर्द करतो. ओम धन्यवाद. आज त्या ठिकाणी आपल्या योगोपचार शिबिराचा समारोपाचा 5वं पुष्प पतंजली योग समिती बांधा, पोलीस स्टेशन बांधा आणि ग्रामपंचायत बांधा यांच्या संयुक्त विद्यमाने हे 5 दिवसीय योगोपचार शिबिर संपन्न झालेलं आहे. आणि या समारोपच्या दिवशी आपल्याला अतिशय मौल्यवान अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या योगोपचारासाठी शिबिरासाठी समाजच्या कार्यक्रम आलेले आपले गोवा राज्याचे पतंजलीचे आदरणीय राज्य प्रभारी, ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी त्याच्या नावाप्रमाणे आपल्यामध्ये विश्वास संपादन करून दिला, असे आदरणीय विश्वासी कोरगावकर यांचं त्या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. आमचे त्या ठिकाणी सुधनजी केसरकर सर, त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. कार्यक्रम मी 5 ते 7 मिनिटात आटोपणार, कृपया प्लीज जरा धावू नये ही विनंती सर्वांना. फक्त 5 मिनिटात त्या ठिकाणी कार्यक्रम, 5 ते 7 मिनिट, याच्यावर कार्यक्रम अजिबात बोलणार नाही. एवढे मोठे त्या ठिकाणी आपण उठणं बरोबर नाही. प्लीज जरा माझ्या जरा ह्याला विनंतीला मान द्या. त्यानंतर त्या ठिकाणी आमचे गिरीशजी पडळकर यांचं स्वागत करतील. नंदूजी महाजन यांनी त्या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर बाबाजी भांगले यांनी स्टेजवर यायचं आहे.
या ठिकाणी सांगितलेलं आहे, शरीर माध्यम कुलधर्म साधनम. आपलं शरीर जर निरोगी असेल तरच आपण सर्व आपले कर्तव्य पार करू शकतो. आणि अशा प्रकारे आजचं जे मार्गदर्शन आहे ते आहार, नंतर त्या ठिकाणी सेवा, त्यानंतर अनेक बाबतीवर त्या ठिकाणी अतिशय मौलिक मार्गदर्शन झालेलं आहे. या ठिकाणी आमचे असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पतंजलीचे त्या ठिकाणी प्रभारी आदरणीय विद्याधरजी, जिल्हा प्रभारी आदरणीय विद्याधरजी पाटणकर जी यांचे त्या ठिकाणी स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातलं काही ना काही घेऊन त्या ठिकाणी जावं आणि त्याचा प्रसार आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये, देशामध्ये त्या ठिकाणी व्हावा, या दृष्टीने आपले प्रयत्न असावे, या दृष्टीने सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी फक्त या शिबिरामध्ये जे नवीन आहे त्यांचे 1 मिनिटाचं मनोगत करण्यासाठी त्या ठिकाणी ओंकार नार्वेकर जी यांना त्या ठिकाणी बोलतो, त्यांनी 1 मिनिटाचं त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं ही त्यांना विनंती करतो. या त्यांचे स्वागत करा. त्यांचं मनोगत 1 मिनिटात होईल मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. सगळे ओळखतात मला. मी 34 वर्षाचा, आजपर्यंत कधी योगा नाही केला, आजपर्यंत कधी व्यायाम नाही केला. ऑलवेज मनात होतं की योगा करायचा, ऑनलाईन सेशन बघितले, पण खरं सांगतो या 5 दिवसात जो अनुभव आला आयुष्यात कधीही नाही आला. प्रत्येक क्षण दिवसाचा जेवढा एनर्जेटिक होता, प्रत्येक क्षण म्हणतो म्हणजे दुपारी मी झोपत नाही, पण मी दुपारी झोपलो, कारण सकाळी लवकर उठत होतो, कधीच त्याच्या आधी लवकर उठत नव्हतो. आणि मेन खरं सांगायचं म्हणजे जी तुमच्यामध्ये जी एनर्जी दिवसभर होते, आणि तुम्ही जसं मेन्शन केलात की मी रात्री लेट झोपून सकाळी लवकर उठून परत आलो, ही गोष्ट नॉर्मल लाईफमध्ये जगणाऱ्याला होत नाही. मला तर वाटतं हे योगानेच साध्य होतं. योगाने मला तरी वाटतं की तुम्हाला जर व्यायाम केला तर तुम्ही एक्सटर्नली तुम्हाला तुमच्यामध्ये बदल होतात. योगाने मी इंटरनली बदल 5 दिवसात अनुभवू शकतो. आणि मला वाटतं तुम्ही तर खूप जण खूप दिवसांपासून योगा करता, तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतच असतील. काही खूप चांगले गाईडलाईन्स सरांनी आणि मागचे 4 दिवस प्रत्येक सरांनी आम्हाला दिले. मी नक्कीच फॉलो करेन. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, खूप सारे बारीक गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत. नक्कीच शिकेन, अॅनलाइज करेन, आचरणात आणेन आणि नक्कीच माझं आयुष्य चेंज होईल. मला तरी गॅरंटी. थँक्यू सो मच सर्वांनी मनापासून. ओके, धन्यवाद सर. अतिशय उत्तम अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केला. पुनश्च आपला धन्यवाद. यानंतर अध्यक्ष म्हणून 1 मिनिटाचं आदरणीय गोवा पतंजलीचे राज्य प्रभारी त्यांना विनंती करतो. 1 मिनिटाचं त्यांनी आपल्याला एकदम मार्गदर्शन, कसं मला जास्तीत जास्त मार्गदर्शन केलं तर पण अमृता समान असणारं मार्गदर्शन 1 मिनिटात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मार्गदर्शन काय नाही, उद्या सकाळी क्लासात कोण येतलं तरी हात वरती करा बस. फोटो काढूया बाजूने बघ, आणि उद्या सकाळी मला भाऊ ग्रुपात टाका. सगळ्यांचं अभिनंदन टाळीवर. आणि निश्चय करायचो 1 वर्ष मी 1 दिस चुकवचाय ना काय निश्चय. माझ्याकडे 150 क्लासेस असत, काही ना काही जाऊन माहिती आपलं किती. मला दिसला बेगीन उठलं 3:30 म्हाका कोणकोणा जावचा, उठलो गेलो कामीतनं. किती क्लास असत? 150 क्लासेस असत, खंय जावं. गिरीशाक मुद्दम आपण गिरीशाक टाइम मेळना, त्याला 2 वरां दिली तरी समजेना. तुम्ही खूप आवडीन घेतलेले क्लासात. जर तुम्ही कंटिन्यू येयल्या तर पुढच्या शनिवारी, हा शनिवारी जाऊ येऊचा मेळचा ना, पुढच्या शनिवारी मी गिरीशाक पाठवले मी येतलो. टाळी मारायला उपस्थिती काय करायची, आता सुट्टी असायला मुलांना घेऊन या ना, सवय करा ते का उठवची बस. आणि काय नाही, 2 मिनिटात संपली. ओके, धन्यवाद. सज्जनांचे भोल अमृता समान अशा प्रकारचे सर्व सज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करू. आपण सज्जन सर्वजण त्या ठिकाणी माता भगिनी आणि आपण सर्व त्या ठिकाणी कोणाचं नाव घेत नाही, सर्व माझे पदाधिकारी सर्व त्या ठिकाणी आज उपस्थित राहून
हा 5 दिवस समारोप कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी संपन्न केला. माझ्या भगिनीचा त्यावेळेस माझ्या विनंतीला मान देऊन थांबल्या, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्या ठिकाणी जरा एक मिनिट बोलायचं आहे, कृपया जरा पाटणकर साहेब त्यांना विनंती करतो बोलू. यातले आता सहयोग शिक्षक ऑलरेडी झालेले आहेत असे किती लोक आहेत? ऑलरेडी सहयोग शिक्षक आहेत? फक्त वर्गावर येणारी लोक आहेत आपली, बरोबर आहे ना? कोणाची इच्छा आहे की सहयोग शिक्षक आपण हे जसे सहयोग शिक्षक आहे तिथे बसून आम्ही जसं शिकवतोय तसं होण्याची किती लोकांची इच्छा आहे? सहयोग शिक्षक. ओके, पावसकर सरांकडे ही नावं तुम्ही द्यायची आहेत. आपण 1 ते 5 एप्रिलच्या मध्ये सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. त्याच्यात तुमची नावं घेतली जातील. ज्यांची इच्छा आहे, ज्यांना हे सगळं शिकायचं आहे, 100 तासाचं ट्रेनिंग असतं. 100 तासामध्ये तुम्हाला सगळं आहार वगैरे हे जे काय आता गिरीशजींनी सांगितलं तसे तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला आणखी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतील. 100 तासाचं पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. 1 ते 5 एप्रिलच्या दरम्यान आता त्या विषयात आपण सुरू करणार आहोत. तर पावसकर सरांकडे ज्यांची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने नावं द्या. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण ते करणार आहोत. धन्यवाद. उद्याचा वर्ग याच ठिकाणी होईल. आता शांतीपाठ होत कार्यक्रम संपेल. सर्वांनी शांतीपाठासाठी बसायचं आहे. आपला रेग्युलर वर्ग बदल आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी उद्याचा वर्ग होईल. धन्यवाद. सर्वे भवन्तु महोदय. दीर्घ श्वास लो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. एक रविवार नंतर मंगळवार तुमचं सगळ्यांनी घेऊन खर्च सगळं करतो सुद्धा आमच्या गोशाळेत घेऊन जातो. त्याला दुपारी थंय जेवण करून यायचं. मी ते सगळ्यांना सांगतो जेवण फ्री मेळटाला, काही दिवची गरज ना.